सर्वांना नमस्कार मित्रांनो. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. एस-पी चॉईस 45 तर लाईक करायला विसरू नका. तर आपण मॅच स्टार्टच करत आहेत. तर सर्वांसाठी एक चॅलेंज आहे, की तुम्ही सर्व कमेंट करा. ज्याच्या यावर लाईक असतील, त्याला आपण थोडेसे क्रिएटर एक्सपी देऊ. म्हणजे एक पॉइंट्स असतात ते, जे ते प्रत्येक यूट्यूबर म्हणजे आपल्या फॅमिलीला देतच असतं. ते पण मी पण देण्याचा प्रयत्न करत आहे. जर मला देता आले तर मी देईन. तर तसं जर तुम्ही मला खूप सपोर्ट करता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपली व्हिडिओ खास आहे कारण आज आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर आपल्याला पण खूप भारी वाटत आहे. तुमच्या सपोर्टमुळे आज आपण इथपर्यंत आलोय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर करा चालू झालेली आता मॅच लॉबी तर स्टार्टच आहे. लँडिंग झाल्या-झाल्या आपल्याला एक बंदा मिळत आहे. त्याला आपण थोडासा डॅमेज देऊया. पण तो थोडा धावत आहे. पण धावता-धावता पण आपण त्याला ओव्हरटेक करू शकतो. तो एक घरात तर गेलेला आहे, पण मात्र आपण पण खूप चालाख आहे. आपण दुसऱ्या साईडवरून गेलो. कारण त्याला वाटायला नको की आपण त्या साईडचे आलोय. लगेच याचा फायदा उचलला. मग त्यावर त्याला किल. भाई ही सिच्युएशन खूप टाईट असते. म्हणजे तुम्ही तुमचं डोकं लावून कुठल्या साईडतून जायचं, कुठल्या साईडतून नाही, हे पण बघायला लागते. इकडे काही वेगळंच सीन. इथे गाडी आलेली होती, पण गाडीमध्ये बंद होतं. त्याला मी डायरेक्ट डाउन केलाय. डाउन भाई कसला एक नंबर झालेला आहे तो. म्हणजे बघा गाडी त्याला नीट चालवता नाही आली म्हणून तो गाडीवरून पडला नाहीये. गाडीमध्येच होता. गाडीच्या आतमध्येच त्याला मारून टाकलं. हे टेस्ट केला होते. तो आपल्याला मारू नाही शकत. म्हणून इथे थोडंसं पण डोकं वापरायचा प्रयत्न केला होता मी. तर इथे सर्वांनी लॉन्चपॅड लावून वरती जायचं ठरवलंय. तो भाई इथे माईक चालू नाही करत. नाहीतर माईक मधलं जे बोलले असते तर आम्ही तुम्हाला दाखवू शकलो असतो. ते कोणते लोक आहेत ते माईक मध्ये नाही बोलत. मी एकटा त्यांना बोलत असतो की चला चला मी येते तुम्ही रिवाय करा या करा त्या करा असं बोलले होते की एकला डाऊन केलं तरी पण घेतलं. पुढे गेल्यावर मला एक बंदा दिसला जो लपत लपत फिरत होता. तर मी त्याचा ग्लोवल तोडायचा प्रयत्न केला. ग्लोवल तुटला पण थोडासा डॅमेज पडणार होता. पण काय बोलतात ना त्याला लक नव्हतं. पण बाय चान्स मी काय ठरवलं की मी डायरेक्ट रश करतो त्याच्यावर. बघूया काय होईल त्यावर. मी लगे आपली आपल्याला हेल करण्यासाठी जो ड्रोन असतो त्याचा यूज केला. हेल की ड्रोन म्हटलं की यो मला इथे भेटला. याला हेड मस्त ओपी वाला. तर त्याला मारून तुम्ही पुढे झालो. कारण बघा जो तुम्ही प्लॅन केलता तुम्ही जर जिथे पर्सेंटेज आहे रश करायचे तिथे रश करा. आणि इथं पण सिच्युएशन अशी होती की इथे एक बंदा होता. तर तो पलायचा टाकून तुम्हाला मारायला आला. तर मारायचा आला. माझी होती अनलिमिटेड वाली गन भाई. तर त्याला मी फ्लोअर फोडला नॉक. तर भारी गेम आहे. ते झाल्यावर गेलो मित्रांनो रिवाय करायला. कारण ते पण नुसते नॉक होत होते. येत होते, नॉक होते, येत होते. पण एक होता ना म्हणजे ते सर्व एकत्र केलं होते. म्हणजे असं एक टीमअप लागतो. म्हणजे माझे ते मित्र नव्हते पण गेममध्ये जे येतात ते मित्र झालेत आपले असे. पण असे जर तुम्ही एकेकाला सपोर्ट करत राहिला तर तुम्ही बूया नक्कीच कराल. मी पण बुयाच्या खूप जवळ असतो पण कधी कधी बुया माझा हुकतो. तर बघूया आता बुया होतोय का नाही आपला आज.
तर आज माझं ओ भाई आलं भाई ओपन एक दिसला मला. तर याला पण डाऊन करून याचा किल घेतला. तर इथं पण आपला काही सीन असाच होता. इथे एक बंदा होता मला तो दिसला नव्हता पण नंतर म्हणजे डायरेक्ट गन शूट केला त्याच्यावर मग त्याला मी डायरेक्ट किल करून टीम वर्कआउट म्हणजे त्याच्या टीम मधला तो लास्ट प्लेअर होता जो सर्वांना रिवाईव्ह करण्यासाठी आलेला. त्याला पण आपण फिनिश केला. तर पुढं पुढं तर काय नाही भाई. पुढं तर नुसतं आपल्याला बंद्याला रिवाईव्ह करायचं आहे आणि मी इथे लँडमाईन ठेवलेला होता ऑलरेडी. कारण बंदी यासाठी. पण तो लँडमाईन मी स्वतःवर यूज केला. की नको भाई आपल्या मित्रांना पण बोलवायला पाहिजे. इथे थोडासा रश झाला माझ्यावर. मी त्याला डाऊन करायचा प्रयत्न केला पण मला पाठशीने पण डॅमेज भेटला. त्यामुळे सुद्धा मी रिवाईव्ह नॉक झालो. तर असतं ना भाई एक एक पाचवी पुढची मारताय म्हणजे किल घेण्यासाठी काय काय करतात. पण याला मी नॉक केला. यांना वाटलं की त्यात नॉक नाहीये म्हणून मी मला रिवाईव्ह करायचं सोडून गेलो. बोलो भाई या मला रिवाईव्ह करा. मी त्यांना नॉक केलं. तेव्हा त्यांनी रिवाईव्ह केला. तर आपलं आता इथे फायनल फाईट आहे. त्यासाठी मी पण खूप ट्राय केलं तर भाई पण त्याला मारीन 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 भाई. झोन पण खूप वेळा आलेला आहे. मी झोनच्या बाहेरून त्याला मारायचा प्रयत्न केला कारण थोडासा डॅमेज मला मिळाला. पण मी ट्राय केलं आणि बॉम्बचा पण थोडासा डॅमेज सहन करून घेतला. पण याला पण याला पण पूर्ण म्हणजे स्क्वॉड फिरून टाकलं. त्यामुळे मला आता थोडासा जास्त काय बोलतात त्याला कॉन्फिडन्स आला की मी या सर्वांना मारू शकतो ना आम्ही आज बुया करू शकतो. तर हे होणारच आहे नक्कीच होईल. पण टीम वर्क पण चालू आहे ना. तर इथे मला बंदा दिसणारच होता की मी आतमधून जायचा प्रयत्न केला की मला माहित होतं की इथून रशचा आपल्याला चान्सेस आहे. तर मी रश करायला गेलो. तर बघतो तर आतमधून जाऊन आपल्याला काय मिळेल का नाही. मी तर नक्की ट्राय करेन की तो बंदा माझ्यासमोर आल्यावर त्याला फिनिश करेन. खाली इथे कोण दिसत पण नव्हतं. मी ग्लोवलच्या आरपार जायचा प्रयत्न करत होतो पण नाही. वरती ग्लोवल लागले तर मला वाटलं की तो बंदा असेल 100%. तर इतकेच चान्सेस होते. भाई यो आला बंदा यो फिनिश. फिनिश तर तो होणारच होता कारण त्याच्यावर तो ते सोनिया कॅरेक्टर होती ती. ती 3 सेकंदामध्ये बंदाला म्हणजे मरवत नाही. म्हणजे किल होऊन देत नाही त्याचा. तर माझ्या गोळ्यामध्ये तो किल झालेला आहे. तर याला बोललो ये लवकर भाई यो अजून तिथे जाऊन होतो आपण जरकॅट आपण डेथ झालो. काय नाही. पण आता सर्व मॅच यांच्या हातात मी सोपवलेली आहे कारण मी माझं काम केलेलं आहे.
बघा हे 3 आहेत ना, ते 1 आहे. बघूया कोण चिल करतो यांचा. फायनली आपला पूजा झालेला आहे आणि मी बोललो होतो ना, आपला पूजा होणार, नक्कीच होणार. कारण तुझ्या भावाने पूर्ण या गेममध्ये त्याचा 100% दिलं. सर्व गेममध्ये देतो. या गेममध्ये ऑल बाय ऑल. ना आपला हिरो एक इलाइट हिरो मध्ये आपण गेलेलो आहोत 3 स्टारवर आणि 62 प्लस आणि आजचा टॉपचा बादशाह आपणच आहे. जे 10 किल करून झालेलो आहे. भाई 15चा पॉइंट तर लागलाय. म्हणजे किती भारी गेम प्ले झाला असेल तुम्ही विचार करा. हे झाल्यानंतर रिवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत आपल्याला कारण आपण हिरो पोस्ट केलेला आहे. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका.